आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत पशुकल्याण पंधरवाड्यानिमित्त मुलाखतींवर आधारित कार्यक्रम धरूया कास पशुसंवर्धनाची. लेखन आणि निर्मिती सहाय्य आशिष सातपुते यांचं आणि सादरकर्ते आहेत सचिन लाडोळे. कणखर, राकट आणि दणकट म्हणविला जाणारा आपला देश नवतंत्रज्ञानाची कास धरत आधुनिकतेकडे वळला आहे. सर्व साधनांच्या संक्रमणात विकासाची नवीन पहाट ही उगविली. सुंदर, संपन्न, उन्नत अन प्रगत देशाच्या या स्थित्यांतरात जनसंवर्धनासोबतच पशुसंवर्धनाचेही यथोचित योगदान देत विकासाच्या पालखीचे सारथ्य करण्याचा प्रयत्न विकसित भारताचे शाश्वत, आश्वासक आणि निर्णायक गोष्टींच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राचा पशुसंवर्धन विभाग समग्र प्रयत्नशील आहे. आणि या प्रयत्नांचा परामर्श आणि पशुपालकांच्या सर्वांगीण विकासाचे सर्व प्रशस्त करणारा ज्ञानसंगम म्हणजे पशुधन ऐश्वर्य होय. सद्यस्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात काहीशी अनिश्चितता निर्माण झाली असली तरी शेतीत पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणं गरजेचं बनलं आहे. शासनाद्वारे पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ देत त्यांच्यात पुन्हा नवी उमेद जागवण्याचा प्रयत्न पशुसंवर्धनानं केला जातोय. पशुसंवर्धनाच्या विभागाचा इतिहास जर बघितला तर या विभागाची स्थापना 20 मे 1892 साली झाली. त्या काळात घोड्यांची पैदास आणि पशुधनाचे आरोग्य हेच प्रमुख उद्दिष्ट सुरुवातीला या विभागाच्या स्थापनेमागे होते. पण त्याचा फायदा विशिष्ट क्षेत्रापुरताच मर्यादित होता. मात्र आता पशु आरोग्य सेवा आणि पशुसंबंधित सर्व सुविधा गावखेड्यांपासून वाड्या वस्त्यांपर्यंत शासनाद्वारे आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे पोहोचवण्यात आल्यानं पशु घटक तसंच त्यांच्यापासून होणारी उपलब्धी ही आता मानवी जीवनासाठी आवश्यक बाब झालेली आहे. आपल्या कृषीप्रधान भारत देशात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या विभागाचा विचार केल्यास सर्वाधिक प्रयोगशील, उपक्रमशील आणि नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या विस्तार कार्यात भारतात आपला महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातूनच आपल्या राज्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विकास आणि त्याचा राज्यभर पसरलेला विस्तार याबाबतचा अमूल्य वारसा, त्यामागील शिक्षित तज्ज्ञ मंडळींच्या शास्त्रीय बैठका आणि अशात शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांचा मोलाचा सहभाग. त्यामुळे केंद्र शासनाद्वारे होऊ घातलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणे या महत्वाकांक्षी धोरणाचा भाग म्हणून पशुसंवर्धन क्षेत्र देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत पायाभूत समजलं जातंय. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या कृत्रिम रेतनाद्वारे उन्नत अशा जनुकीय क्षमता असणारी जनावरे पैदास होणे अत्यावश्यक आहे. त्या जनावरांचे संगोपन आणि पशुसंवर्धन विषयक सुविधा पुरवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घेणे, त्याचबरोबर देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व ओळखून त्यांच्याही दूध उत्पादनात वाढ करून पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ ही नक्कीच होईल. पशुसंवर्धनाच्या कार्याचा आढावा घेताना संकरित पशूंची पैदास, जतन आणि व्याप्ती वाढावी, तसंच त्यातून रोजगार उत्पन्न व्हावा, तसंच संकरित गायी म्हशी पशूंचे कृत्रिम रेतनाच्या प्रक्रियेतून उच्च प्रतीचे पशु निर्माण करून त्यांची वंशावळ सांभाळणं, त्यासाठी पशु वैद्यकीय सेवा कशी कार्यरत आहे याबाबतीत माहिती कथित करताना महाराष्ट्र पशु विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सतीश राजू म्हणालेत. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना 2001 मध्ये झाली होती आणि 2002 मध्ये या कार्यान्वित झाले आहे.
त्याच्या काही मुख्य उद्देश असा आहे की राज्यात जे मागासलेले भाग आहे जिथे संकरित पशुपैदासाचे कार्यक्रमची व्याप्ती कमी होती त्या व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या संस्थांची स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या इथे देशी पशु आहे, देवणी, डांगी, लार, गवळाव, लाल कंदार आणि म्हशींमध्ये पंढरपुरी आणि नागपुरी म्हशी यांच्या संगोपन, जतन आणि त्यांच्या वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा मंडळ काम करत आहे. पूर्ण राज्यात जवळपास 4,850 पशुवैद्यकीय संस्था आहे. या सर्व संस्थांमार्फत आपण कृत्रिमरित्याच्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आपण पोहोचवतो आहे आणि त्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याकरिता जे वीर्य पुरवठा केला जातो ते वीर्य आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 शासकीय जे गोटीत रेत मात्रा निर्मिती केंद्र आहे, एक नागपूरमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे आणि पुण्यामध्ये तातवाड्यामध्ये आहे. ह्या तिन्ही गोटीत रेत प्रयोगशाळामधून एक उच्च वंशावळीचे वळूंच्या आपण वीर्य निर्मिती करतो आहे. मी सर्व शेतकऱ्या बंधूंना आवाहन करतो की ज्यांच्याकडे गायी आहे आणि ज्या गायींच्या व्यायानंतर अजून 3 महिन्यामध्ये अजून माझ्यावर आलेली नाही आहे, अशा गायींची तपासणी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थामार्फत करून घ्यावे, जेणेकरून एक वासरू प्रतिवर्ष या अनुषंगाने आपण संगोपन केलं तर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. तब्बल 125 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असणारा वंचित घटकांपर्यंत पशुधनाच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून पोहोचलेला विभाग म्हणजे पशुसंवर्धन विभाग होय. पशुधनाच्या आरोग्य रक्षणासाठी सुरू करण्यात आलेला विभाग आता केवळ या उद्दिष्टांपर्यंत मर्यादित न राहता पशुधनाच्या विकासाद्वारे पशुपालकांच्या आर्थिक, सामाजिक उत्थानासाठी कार्यरत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन या संकल्पनेअंतर्गत येणाऱ्या विविध व्यवसायांचा अंगीकार शेतकरी बांधवांनी करणं अपेक्षित आहे. हतबल झालेल्या बळीराजाला या व्यवसायातून सुद्धा शाश्वत उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यात नवी उमेद जागी होईल या भावनेनं आज गोपालन, म्हैसपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पशुधनाचे आरोग्य सांभाळणे हे सुद्धा पशुपालकांचे कर्तव्य आहे. तसेच पशूंपासून मानवास होऊ शकणाऱ्या आजारास प्रतिबंध करण्यासाठी आणि पशुधनाचे सुद्धा आरोग्य अबाधित राखण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने महत्वाची ठरतात. या दवाखान्यांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांच्या प्रगतीची केंद्रे झाली आहेत. पशुधनाच्या विविध रोगांवर, संक्रमणांवर लसीकरण कसं उपयुक्त आहे, जसं बर्ड फ्लू, अँथ्रेक्स, लंपी, लेप्टोस्पायरोसिस, जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या रोग, विशेषतः शेळ्यांमध्ये आंत्रविकार, पीपीआर असे कित्येक संसर्गजन्य रोगांवर लसीकरण करून घेतल्यास पशुधनाचं नुकसान टाळलं जाऊ शकतं. तसंच शासनासोबतच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशुपालकांच्या सेवेत आहेत. या विषयावर माहिती सांगत आहेत महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान केंद्र नागपूरचे विस्तार संचालक डॉक्टर अनिल भिकाणे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबर संशोधन करणे आणि त्याचबरोबर ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी विस्तार कार्य करणे या भूमिका निभावत आहे. विस्तार कार्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी देशभर आणि आपल्या राज्यामध्ये लंपी चर्मरोगची मोठ्या प्रमाणावर साथ होती. ही साथ महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आणण्यासाठी आमच्या विद्यापीठातील तज्ज्ञांनी टास्क फोर्स मेंबर म्हणून काम केलं. त्या अनुषंगाने या रोगावरची उपचार पद्धती विकसित केली, प्रतिबंधात्मक उपाय कसे केले जातात याही संबंधी माहिती दिली आणि राज्यभरामध्ये आमचे 146 तज्ज्ञांनी अगदी खेड्यात जाऊन, शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन 29,000 जनावरांवरती उपचार केले आणि आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली 2,38,000 जनावरांचं लसीकरण करण्यामध्ये सहभाग नोंदवला. याशिवाय सुशिक्षित बेरोजगारांसाठी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मैत्रीचे 3 महिन्याचे प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील
30 जिल्ह्यातील 220 तरुणांना देण्याचं कार्य केलं. याचबरोबर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ विदर्भामध्ये वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 3 सूक्ष्म प्रशिक्षण केंद्रे चालवतं, ज्यामध्ये शेतकऱ्याला प्रशिक्षण देतो आणि या अंतर्गत 1200हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही विद्यापीठाने केलेलं आहे. विद्यापीठ सातत्याने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणांचं आयोजन करणे, पशुवैद्यकांसाठी विद्यापीठात निर्माण झालेल्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणे, चर्चासत्रे असतील किंवा प्रशिक्षण कार्यक्रम असतील यातनं काम करत आहे. गोसंवर्धन आपल्या देशात काळानुरूप किती उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे गायीच्या दुधासोबतच गोमूत्र, शेण यांचाही वापर मनुष्याच्या जीवनात कशाप्रकारे महत्वाचा आहे हे पटवून देताना पशु अनुवंशिक शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर क्रांती खारकर म्हणाल्यात, भारतात गायीला केवळ प्राणी न मानता तिला गोमाता समजून तिची पूजा केली जाते आणि आपल्याला अथर्व वेदात असेही लिहिलेले आढळून येतं, अपसत्वम गुक्षे प्रथमा उर्वरा अपरा वशे तृतीयम राष्ट्रम गुक्षे अन्नम क्षीरम वशे त्वम. अर्थातच हे गायी, प्रथमतः तू आम्हास दूध दे, त्यानंतर तू आमच्या शेताचा भार उचल, अखेर तू दुधाधान्याने संपन्न करून आमचे राष्ट्र बलवान कर. याचाच अर्थ काय तर आपल्याला पूर्वीपासूनच आपल्या भारतामध्ये जे आहे गोवंशाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आढळून येतं. काळाच्या उत्क्रांतीसोबत भारतीय गोवंशामध्ये त्यांचे स्वतःचे गुणधर्म तयार झाले व त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांना संपूर्ण जगात अद्वितीय असे महत्व प्राप्त झालेले आपल्याला आढळून येतच. भारतीय गोवंशाचे दूध मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकासासाठी फार जास्त उत्कृष्ट असं मानलं जातं. प्राचीन काळापासून गायीच्या दुधासोबतच आपल्याला गायीच्या गोमूत्राचा व शेणाचा वापर माणसाच्या दररोजच्या जीवनात होत असलेला आढळून येतो. आपल्या देशी गोवंशाचे गुणधर्म आणि अनुवंशिकतेचे महत्व इतर देशांमध्ये सुद्धा लक्षात आलेले आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ब्राझीलमध्ये भारतातून निर्यात केलेली आपली गीर गाय ही तिथे 62 लिटर प्रतिदिन एवढं दूध उत्पादन देत असतानाच आढळून आलेली आहे. मुख्यत्वे करून भारतातून जाणाऱ्या कॉंक्रेज, गीर व ओंगल यांपासून संकर करून तयार केलेली आहे. पशुवैद्य क्षेत्र उद्योगांसाठी संधी प्राप्त करून देणारा आहे. तसंच या क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध आहे आणि पशुपालनाला उद्योगाचे प्रतिष्ठान सुद्धा प्राप्त झालेले आहे. युवकांनी या क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवून संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन पशु महाविद्यालय नागपूरच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वैशाली बांठिया यांनी केलंय. उद्योजकांकरिता सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बचत गटातील महिला असतील, शेतकरी असतील, तसेच व्यावसायिक दृष्टिकोन असणारे काही तरुण युवक युवतीकरिता 5 दिवस अल्प कालावधीचे प्रशिक्षण, जसे की आपण म्हणतो की शास्त्रोक्त दुग्ध व्यवसाय असेल, शेळी मेंढी पालन असेल, मांसल कोंबडी पालन असेल, परसबागेतील कुक्कुटपालन पण असू शकते, मूल्यवर्धित दुग्धजन्य व मांसजन्य पदार्थ निर्मिती, तर इत्यादी असे बरेच कोर्सेस आहेत. इत्यादी विषयांवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा चालवण्यात या महाविद्यालयांमार्फत चालवण्यात येतात. अशा अनेक शैक्षणिक संधीतून या सर्व व्यवसायाला भरपूर उज्ज्वल भविष्य आहे. या बाबतीतील प्राप्त ज्ञानाचे दुग्ध उत्पादनाकरिता व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे दुधापासून विविध पदार्थ जसे दही, चक्का, पनीर, तूप, छाना, श्रीखंड, मलाई, पेढा, बर्फी अशा प्रकारचे विविध पदार्थ निर्मिती करण्यासंदर्भात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इत्यादी व्यवसाय उभारणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत वेळोवेळी अर्थसहाय्यांच्या योजना पण राबविल्या जातात. बरेच योजनांमध्ये अनुदान पण उपलब्ध असतो, ज्याचा फायदा रोजगार निर्मितीकरिता होऊ शकतो. शासनाच्या स्तरावर पशुसंबंधी विविध अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन गोवंश अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम अंतर्गत देशी गोवंश सुधारण्यासाठी ग्रामस्तरावरील गोशाळेचे बळकटीकरण करून देशी गायींमध्ये सुधारणा कशी केली जात आहे याबाबत पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सारीपूत लांडगे यांनी माहिती देताना सांगितले.
शासकीय स्तराचा जर विचार केला देशी गोवंश सुधारण्यासाठी तर आपल्याकडे काही प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये की राष्ट्रीय स्तरावरचा, तर त्याच्यामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन प्रकल्पाअंतर्गत देखील देशी गोवंश सुधारण्याकरिता बरेच प्रकल्प राबवले जात आहेत. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची कामधेनू ग्राम दत्तक योजना जी आहे त्यामध्ये देखील स्थानिक पातळीच्या देशी गोवंश सुधारण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये की त्यांचं प्रजनन नियंत्रण आहे किंवा मग प्रजननाचे नियंत्रणाच्या माध्यमातून देशी गोवंशाची सुधारणा आणि त्याचं संगोपन याच्यावर भर दिला जातो. याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा गोवंश अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये की चांगल्या वाणाची गायी त्याचं आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये म्हणजे त्याची ओळख पटवून त्याची नोंदणी करून त्याच्या दुधाची उत्पादन त्याची नोंदणी ठेवल्या जाते आणि अशा गायीला पुढील कार्यक्रमांमध्ये अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. या गायींपासून भेटणारे जे वळू आहेत यांचा देखील उपयोग पुढील अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमासाठी हे जे वळू आहे त्यांना सिद्ध वळू म्हणून वापरण्यासाठी देखील होतो. किंवा मग सध्या स्टेट गव्हर्नमेंटनी जे नवीन उपक्रम चालू केलेले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे देखील उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये की गोकुळ मिशन आहे, यामध्ये ग्रामस्तरावर गो संवर्धन करण्याकरिता वेगवेगळे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि प्रस्तावित आहेत. गोरक्षण कसं आवश्यक आहे? आजारी व्याधीग्रस्त गायींचे संगोपन, सेवा शुश्रूषा करून त्यांची देखरेख करणं हेच नागपूर इथल्या गोरक्षण संस्थेचं उद्दिष्ट आहे. यावर प्रकाश टाकताना गोरक्षणचे सचिव प्रसन्न पातुरकर हे आपलं वक्तव्य देताना म्हणालेत, आमचं गोरक्षण सभा हा 1888 साली स्थापन झालेला एक एनजीओ आहे, संस्था आहे. आणि 1888 साली भारतीय वंशाच्या गायी वाचवण्यासाठी स्वर्गीय गोपाळराव भिडे यांनी त्या काळी या ट्रस्टची स्थापना केली. आणि याचा उद्देश फक्त इतका होता की भारतीय वंशाच्या देशी गायी वाचवणे. आणि 1888च्या आज तक 2023 पर्यंत निरंतर गोरक्षण संस्था या संदर्भात काम करत आहे. संवर्धन हे फार आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने या गायींच्या संवर्धनासाठी स्वतःचा हातभार लावावा, हीच अपेक्षा गोरक्षणला सर्व लोकांकडून आहे. पशुसंवर्धनातून उपलब्ध होणाऱ्या शेण, गोमूत्र याचा शेणखत म्हणून उपयोग होतो. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचे संवर्धन होऊन त्यामध्ये वाढ होते. शेणखताच्या वापराने जमिनीची सच्छिद्रता वाढविणे आणि टिकवणे यासाठी मदत होते आणि पर्यायाने उत्पादन वाढीसाठी मदत होते. शेतकरी पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दुग्ध विकास आणि अनुषंगिक विकास, शेळी आणि मेंढी विकास तसंच कुक्कुटपालन विकास अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे उत्पादनात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्याचं उद्दिष्ट निश्चित आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, राष्ट्रीय पशुधन अभियान, राष्ट्रीय दुग्ध प्रकल्प, राष्ट्रीय गोकुळ अभियान, राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विदर्भ विभागात दुग्ध उत्पादन वाढीसाठी विशेष योजना, जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजनांतर्गत अनुदानित दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, नाविन्यपूर्ण योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन पुरवठा आणि मुरघास निर्मिती करणे इत्यादी योजनांच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तेव्हा आपल्या राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी धरूया कास पशुसंवर्धनाची. श्रोते हो, आत्ताच आपण पशुकल्याण पंधरवाड्यानिमित्त मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकला. धरूया कास पशुसंवर्धनाची. लेखन आणि निर्मिती सहाय्य आशिष सातपुते. निवेदन रोहिणी सूर्यवंशी आणि आशिष सातपुते यांचं. आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.